80 दिवसानंतरही कांद्याची म्हणावी तशी साईज झालेली नाही, यासाठी कांद्याची शेवटची फवारणी, जेणेकरून त्याची फुगवण, कलर, चकाकी, वजन वाढून कांदा चाळीस जास्तीत जास्त टिकेल. या फवारणीत आपण कीटकनाशक घेतले नाही तरी चालेल. ही फवारणी कांदा 80 दिवसाचा झाल्यानंतर करावी किंवा शेवटचं पाणी दिल्यानंतरही करू शकतो. पातीची जर जास्त वाढ झालेली असेल तर चमत्कार, लिओसिन, ताबोली, काल्टार यासारख्या पीजीआरचा वापर करावा. तसेच कांद्याची साईज वाढून त्याला कलर, चकाकी आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला पोटॅशयुक्त खताचा वापर करायचा आहे. यासाठी आपल्याला फवारणीत 0050 हे 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचे आहे. सोबत चिलेटेड बोरॉन हे 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेऊ शकतो. तसेच 0050 ऐवजी पोटॅशियम शोनाइट हे देखील घेऊ शकतो. यात पोटॅश आणि सल्फर मिळेलच, पण अतिरिक्त मॅग्नेशियमही मिळेल. तसेच 0050 किंवा पोटॅशियम शोनाइट हे एकरी पाटपाण्यातूनही 4 ते 5 किलो देऊ शकतो. कांदा चाळीत जास्तीत जास्त टिकावा, तसेच त्यावर मानकोज, काजळी आणि इतर रोग येऊ नये त्यासाठी आपल्याला फ्लिओपायरम आणि टेबुकोनॅझोल घटक असणारे बायरचे लुना एक्सपिरियन्स किंवा हेच घटक असणारे इतर कंपनीचे बुरशीनाशक हे 15 ते 20 ml प्रतिपंपासाठी फवारणीत घ्यायचे आहे. तसेच ही फवारणी आपल्याला उन्हाची जेव्हा जास्त तीव्रता नसेल, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायची आहे.